मित्रांनो नमस्कार। आज आपण बोलणार आहोत जेलीफिशच्या संदर्भामध्ये। गेली काही दिवस आपल्या मासेमार बोटी जातात समुद्रामध्ये आणि सगळ्यांना फक्त जेलीफिश मिळालेला आहे। तर जेलीफिशची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि ही संख्या वाढल्याच्या मागचं कारण काय? आणि जेलीफिश हे नेहमीच आपल्याला माहिती आहे की समुद्रात उन्हाळ्याच्या वेळेला हे प्रवास करतात, पण गेल्या काही वर्षांपासून मासे कमी आणि फक्त जेलीफिश मिळत आहेत। तर याला कारणीभूत आपल्या माणसांच्या सगळ्या प्रक्रिया आहेत। जेलीफिशचं जर लाईफ सायकल आपण बघितलं तर जेलीफिशचं लाईफ सुरुवात होते एका प्लॅन्युलर लार्वापासून, म्हणजे अगदी छोटीशी सूक्ष्म अशी त्याची लाखो अंडी असतात आणि ती सूक्ष्म अंडी फलित होण्यासाठी त्यांना काहीतरी स्ट्रॉंग बेस लागतो समुद्रामध्ये। म्हणजे एखादं खडकाळ क्षेत्र असेल किंवा समुद्रामध्ये एखादं बंदर असेल किंवा त्याच्या खालती आता जे काही आपण कृत्रिम भित्तिका टाकायचा जो काही प्रकार सुरू आहे समुद्रामध्ये, तर ह्या कृत्रिम भित्तिकांचे जे काही दगड आहेत ह्या दगडांच्यावरती फक्त कोरल वाढणारं तसं नाही आहे, तर जेलीफिशच्या सुद्धा सुरुवातीसाठी ह्या कृत्रिम भित्तिकांसारखे खडकाळ क्षेत्र त्यांना लागतात आणि ह्या ठिकाणी ती प्लॅन्युलर लार्वा येऊन सेट होते आणि त्याची जीवनाची जी पहिली स्टेज आहे ही जीवनाची पहिली स्टेज ह्या कृत्रिम भित्तिकांच्या सारख्या खडकाळ भागावरती होते आणि बंदरांच्या सारख्या भागांवरती होते आणि नंतर मग त्यांची जी लार्वी थोडी मोठी होऊन मग ती जेलीफिश बनून समुद्राच्या पाण्यावरती वाहत राहतात। आता ठिकठिकाणी वेगवेगळ्या समुद्रामध्ये साधारणतः 1200 विविध प्रजाती आहेत जेलीफिशच्या आणि ज्या विविध क्षेत्रामध्ये राहत आलेल्या आहेत। काही अगदीच थंड पाण्यामध्ये राहतात तर काही गरम पाण्यामध्ये, असं करून वेगवेगळ्या जगाच्या कोपऱ्यामध्ये वेगळ्या ठिकाणी ह्या जेलीफिश राहतात। पण नुकता काय झालेलं आहे की आणि ज्या ठिकाणी ह्या जेलीफिश राहतात त्या ठिकाणी त्यांचे भक्षक तिथले स्थानिक भक्षक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या निसर्गतः नियंत्रित होत होती असं मी म्हणतो आहे, कारण दुर्दैवाने आता जागतिक व्यापार वाढलेला आहे आणि जागतिक व्यापार वाढल्यामुळे अमेरिकेचं बोट, ऑस्ट्रेलियाचं बोट, विविध ठिकाणची जी काही जहाजं आहेत मोठमोठी, ही जहाजं जगभर प्रवास करतात आणि फक्त प्रवास करतात असं नाही, तर ही जहाजं प्रवास करण्यासाठी सुरुवातीला अमेरिकेवरून जर प्रवास करणार असतील व्यापारी मालवाहू जहाजं, तर ती तिथल्या तटावरचं पाणी भरतात, बलास्ट वॉटर त्याला म्हटलं जातं आणि ते बलास्ट वॉटर जेव्हा एखाद्या बंदरामध्ये येतं तेव्हा त्या ठिकाणी ते बलास्ट वॉटरचं पाणी सोडलं जातं। म्हणजे अमेरिकेमध्ये राहणारी जर एखादी जेलीफिशची प्रजाती असेल तिची अंडी ह्या बलास्ट वॉटर या जहाजांमधून येणारं जे काही बलास्ट वॉटर आहे त्या बलास्ट वॉटरमधून प्रवास करतात आणि त्याच्यानंतर मग ही अंडी भारतामध्ये येऊन फुटतात। आता अशाच प्रकारची गोष्ट एक ब्लॅक सीमध्ये घडलेली आहे, काळ्या समुद्रामध्ये। 1980च्या दशकामध्ये अमेरिकेतनं निघालेलं एक जहाज होतं, ते जहाज ह्या ब्लॅक सीमध्ये आलं आणि त्या ब्लॅक सीमध्ये त्यांनी ती कोम जेली नावाची जी काही जेलीफिशची प्रजाती होती तिची अंडी त्यांनी मध्य काळ्या समुद्रामध्ये सोडली आणि काळ्या समुद्रामध्ये जे काही सापडणारे मांदळी मासे होते किंवा आपले मांदळी मासे किंवा बागडे या प्रजातीचे सर्व मासे संपले होते आणि संपूर्ण तिथली मासेमारी ठप्प केली होती जेलीफिशनी। आणि दुर्दैवाने आपण आता भारताने अशी पॉलिसी निर्माण केलेली आहे की सागरमाला प्रकल्प, दर 10 किलोमीटरमध्ये काहीतरी एक मासेमारी धक्का बांधायचा किंवा त्याच्या पाठोपाठ एक मोठं बंदराचं इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचं, त्याला जोडणारे रस्ते करायचे, समुद्रामध्ये स्टॅच्यू उभारायचे, समुद्रामध्ये बंदरं बांधायची, हे कृत्रिम भित्तिका करायचं। पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेलीफिशच्या प्रवासाला आणि तिच्या वाढीला आपण प्रोत्साहन देतो आहे। म्हणजे ह्या निसर्गतः त्याला ज्या काही गोष्टी लागतात, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण प्रोव्हाइड करून देतो, शिवाय त्याचा प्रसार होण्यासाठी जी काही सुविधा आहे ती आपण करतो आहे। त्याच्या पाठोपाठ प्रॉब्लेम असा आहे की ह्यांचे जे निसर्गतः जे असलेले भक्षक आहेत, उदाहरणार्थ पायलेट व्हेलसारखे सागरी सस्तन प्राणी आहेत जे जेलीफिशवरती गुजारण करतात, पण दुर्दैवाने जेलीफिशच्या सोबतच आपण प्लास्टिक पण खूप मोठ्या प्रमाणावर समुद्रामध्ये फेकतो आणि त्या प्लास्टिकला जेलीफिश समजून हे पायलेट व्हेल मासे खातात आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होतो आणि त्याच्यामुळे त्याची निसर्गतः पायलेट व्हेलची पण संख्या कमी झाली आहे। त्यात ONGC सारखे सर्वेस चालू असतात, त्याच्यामुळे जो काही अंडर सी नॉईस वाढतो त्याच्यामुळे सुद्धा हे पायलेट व्हेल सारखे मासे मरतात। त्याच्या पाठोपाठ जे जेलीफिश खाणारा सर्वात महत्त्वाचं कासव होतं लेदरबॅक टर्टल, ह्याची संख्या संपूर्ण समुद्रामध्ये म्हणजे अख्ख्या भारताच्या किनारपट्टीला फार पूर्वी हे नेस्ट करायचं, पण दुर्दैवाने आता हे फक्त अंदमान आणि निकोबारच्या बेटांवरती नेस्ट करते आणि समुद्रामध्ये जेमतेम त्याच्या 2000 प्रजाती उरल्यात। आणि आत्ता गेल्या वर्षीची गोष्ट आहे की ते लेदरबॅक टर्टल आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत ट्रॅव्हल करत होतं जेलीफिशच्या मागे।
म्हणजे तुम्ही विचार करा की हे लेदरबॅक टर्टल किती महत्त्वाचे आहेत आपल्या मासेमारीसाठी. कारण हे लेदरबॅक टर्टल 500 किलो वजनाचे असतात आणि हे 500 किलो वजनाचे लेदरबॅक टर्टल्स हे जेलीफिश खूप मोठ्या प्रमाणावरती भक्षण करतात. तर ह्यांची संख्या जर समुद्रामध्ये चांगली असती तर असं घडलं नसतं, जेलीफिशची संख्या नियंत्रणात राहिली असती. पण दुर्दैवाने जेलीफिशचे जे निसर्गतः भक्षक आहेत त्यांची संख्या रोडावते आहे आणि त्यात जेलीफिशचा प्रसार आणि प्रचार होणारी जी काही माध्यमं आहेत, बंदरं आहेत, जहाजं आहेत, व्यापार आहे, ह्या गोष्टी वाढत आहेत आणि त्याच्यामुळे ही जेलीफिशची संख्या समुद्रात वाढते आहे. आणि त्यात आणखी वाढ होते तर सागरी प्रदूषणाची. कारण जेलीफिशचा जर तुम्ही जीवनक्रम बघितला तर जेलीफिश ह्या पृथ्वीवरती माणसांच्या येण्यापासून, माशांच्या येण्यापासून सर्वात आधीचे आहेत. म्हणजे त्या टायमाला समुद्रामध्ये फार ऑक्सिजन नव्हता, अशा वेळी जेलीफिशची सुरुवात झालेली आहे आणि त्या काळी समुद्रामध्ये अगदी 4 ppm 3 ppm चा जरी ऑक्सिजन असेल तरी जेलीफिश त्याच्यावरती जगतात. आणि त्याच्यामुळे आता वाढता जो काही समुद्राचं तापमान वाढते जागतिक तापमानवाढीमुळे, त्याच्यामुळे तापमान वाढल्यामुळे समुद्राची ऑक्सिजन किंवा प्राणवायू धारण करण्याची क्षमता कमी होते आणि प्राणवायू धारण करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे इतर माशांची अंडी फुलत नाहीत. पण जेलीफिशला ते वातावरण पोषक ठरतं कारण त्याला इतर भक्षक वाढतच नाही आहेत. कारण जेलीफिशला काही मासे म्हणजे बागडेसुद्धा जेलीफिश खात असतात काही प्रमाणामध्ये, पण यांची संख्या रोडावते कारण माशांची अंडीच फुटत नाही आहेत. तर जेलीफिशची अंडी फुटत आहेत आणि जेलीफिशला जगण्यासाठी चांगलं वातावरण, पोषक वातावरण आपण तयार करून देतो आहे जागतिक तापमानवाढीमुळे. एक टेम्परेचर समुद्राचं वाढतं आहे, त्याच्या पाठोपाठ जे काही समुद्रावरती जे काही कंपन्या उभ्या केल्या जातात त्या कंपनीमधून जे काही केमिकल येतं आहे त्याच्यामुळे सुद्धा समुद्रात पाण्याचा ऑक्सिजन कमी होतो आहे आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये पाण्यामध्ये खनिजांची निर्मिती होते आहे किंवा सांडपाणी टाकलं जातं. शहरीकरण होते किनारपट्टीचं आणि शहरीकरणामुळे जो काही शहरी मैला समुद्रात जातो त्याच्यामुळे अतिरिक्त प्रमाणामध्ये समुद्रामध्ये जे काही पोषक द्रव्ये जातात आणि ती पोषक द्रव्ये अतिरिक्त गेल्यामुळे त्याच्यावरती बॅक्टेरिया वाढतो. बॅक्टेरिया वाढला का तो पाण्यातला ऑक्सिजन कमी करून टाकतो. पण त्याचबरोबर अतिरिक्त प्रमाणामध्ये बॅक्टेरिया आणि न्यूट्रिएंट असल्यामुळे समुद्रामध्ये लाल शेवाळाची निर्मिती होते आणि हे लाल शेवाळ वाढलं की जेलीफिशसाठी हे चांगलं खाद्य आहे आणि जेलीफिशसुद्धा वाढतात. जसं मी म्हटलं मागच्या कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे सुद्धा. तर जेलीफिश वाढल्यामुळे इतर माशांची लाखो अंडी आहेत, ही लाखो करोडो अंडी जेलीफिश फस्त करून टाकतात. म्हणजे जेलीफिशचं जेवढं वजन असेल त्याच्या 10 पटीने जेलीफिश दररोज खाद्य खात असतात. आणि अशा पद्धतीने जेलीफिशची संख्या दिवसेंदिवस समुद्रामध्ये वाढत जाईल. कारण दुर्दैवाने आपण ह्या गोष्टी समजून घेत नाही आहेत, आणखी सरकार समजून घेत नाही आहे. सरकारचे जे कोणी सायंटिस्ट आहेत त्यांनासुद्धा नीट समुद्र कळलेला नाही आहे असं मला म्हणावं लागतं आहे. कारण ते म्हणतात की कुठेतरी पिंजरा पद्धतीने केज कल्चर करू, कुठेतरी आतमध्ये अंडर सी रीफ टाकू आणि त्याच्यानी मासेमारी वाढेल. पण मित्रांनो, ह्याच्यानी मासेमारी अजिबात वाढणार नाही आहे. ह्याच्यानी उलट हे जेलीफिशसारखे धोके, म्हणजे एका हद्दीपर्यंत मासेमारी वाढेल पण त्याच्यानंतर त्याच्याचबरोबर हे जेलीफिशसारखे प्रॉब्लेम्स वाढतील. कारण हे जे काही मासेमारी धक्के किंवा अंडर सी रीफ जे निसर्गतः नाही आहे आणि त्याच्या पाठोपाठ जे काही केज कल्चर्स आहेत त्याच्यामध्ये जी शेड क्रिएट होते आणि त्या जेलीफिशच्या पॉलिपला किंवा त्याच्या लार्वीला अटॅचमेंट अवेलेबल करून देण्याचं काम आपण समुद्रामध्ये करतो आहे. कारण आत्ताच्या घडीला जर आपण आपल्या समुद्राच्या बॅथिमेट्रीचा किंवा तळाचा अभ्यास केला तर मुंबईपासून ते या पट्ट्यामध्ये तसा विशेषतः जास्त प्रमाणामध्ये वालुकामय किनारा आहे आणि त्या वालुकामय किनाऱ्यामध्ये फक्त वाढवण त्या ठिकाणी खडकाळ किनारा आहे. तर ह्या आता मध्ये ठिकठिकाणी आपण ह्या अंडर सी रीफ टाकतो आहे. तर उद्याच्या घडीला ह्या जेलीफिशचे प्रॉब्लेमसुद्धा वाढतील ह्या रीफ्समुळे. कारण अजून त्याच्यावरती कोरल्स वाढलेले नाही आहेत. कारण कोरल जर वाढले तर कोरल इतर लार्वे वगैरे खातात जेलीफिशचे वगैरे. पण प्रत्यक्षात जर जेलीफिश तिथे वाढत असतील तर ह्याचा प्रॉब्लेम वाढतो आहे. आणि शिवाय आता समुद्रामध्ये ठिकठिकाणी जर तुम्ही दर 10 किलोमीटरवरती बंदरं घेऊन येत आहेत आणि त्याला जोडणारी जर व्यापारी लहान मोठी जहाजं येत असतील तर त्याच्यासोबत जे बलास्ट वॉटर येणार आहे आणि त्याच्याबरोबर जे काही जेलीफिशचा लार्वा येणार आहे त्याच्यामुळे ज्या मोठ्या प्रमाणावरती मासेमारीचं नुकसान होणार आहे याचं भान ना गव्हर्मेंट सायंटिस्टला मिळत ना शासन प्रशासनाला मिळत. कारण शासन आणि प्रशासनाला मी म्हणतो की ते लोक अनभिज्ञ आहेत, त्यांना अंदाजही नाही आहे ते लोक काय करतायत. पण दुर्दैवाने हे काम गव्हर्मेंट सायंटिस्टचं आहे. गव्हर्मेंट सायंटिस्टनी योग्य मार्गदर्शन करायला हवं आपल्या प्रशासनाला, आपल्या शासनाला. तर त्या दृष्टिकोनातून हे पॉलिसी मेकिंग केली जाईल. त्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवतो आहे.
तर कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मासेमारी वाचवण्यासाठी आणि समुद्र वाचवण्यासाठी आपल्याला ह्या जेलीफिशची संख्या नियंत्रणात ठेवायची जर असेल तर कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चर जे काही सुरू आहे, ज्याच्यामध्ये सतत पाण्यामध्ये आपण काय बांधकाम करत जातो आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यानंतर ठिकठिकाणी जी काही आपण बंदरं उभी करतो आहेत त्याच्यावरती नियंत्रण आलं गेलं पाहिजे. जी आपली एक्झिस्टिंग बंदरं आहेत तिथेच खोली वाढवून त्यांची कॅपॅसिटी वाढवून त्या ठिकाणीच ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण योग्यरित्या हाताळलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाच्या आर्थिक ह्याच्यावरती सुद्धा बोजा येणार नाही आणि त्याचा इफिशियंट वापर आपण केला तर असे जेलीफिशचे प्रॉब्लेम्स हे काही अंशी रेग्युलेट होतील. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.